नमस्कार. सकाळचे 10 वाजतायत. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. मी वर्षा नलवडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातम्या सविस्तर पाहणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून. पुण्याच्या त्या जमीन प्रकरणासंदर्भात सरकारच त्यांची भूमिका मांडेल, तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा देखील सुप्रीम कोर्टानं दिला आहे. पुण्यात सरकारनं जमीन घेतली आहे पण मोबदला दिला नसल्याच्या प्रकरणी आता राज्य सरकार आज विशेष मोबदल्यावर आपली भूमिका मांडणार आहे. पुण्याच्या जमीन प्रकारासंदर्भात यावेळी सरकार आपली भूमिका आज मांडणार आहे, तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय. पुण्यात सरकारनं जमीन घेतली आहे पण मोबदला दिलाच नसल्यानं आता लाडकी बहीण योजनेवर देखील सावट पाहायला मिळतंय. राज्य सरकार आज विशेष मोबदल्यावर आपली भूमिका मांडणार आहे. पुण्याच्या जमीन प्रकरणासंदर्भात सरकार आपली भूमिका आज मांडेल, तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा सुप्रीम कोर्टानं दिलाय आणि त्याच अनुषंगानं आता पुण्यात सरकारनं जी जमीन घेतली आहे तिचा मोबदला दिला नाही आणि याच प्रकरणी आता राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल. तर राज्य सरकारकडे लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींना पैसे देण्यासाठी पैसे आहेत, निधी आहे, मात्र यावेळेस जमिनीचा मोबदला देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीयेत का असं म्हणत यावेळेस सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत. रामराजे, आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे आहेत, मात्र जमिनीचा मोबदला द्यायला सरकारकडे पैसे नाहीयेत का असा याच खडा सवाल खरं तर सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय आणि त्याच संदर्भात आज राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करतंय. नेमके काय काय मुद्दे समोर येऊ शकतायत? बिलकुल, खरं तर मूळ प्रकरण हे चेन्नईचं आहे आणि त्याला इतर प्रकरण अटॅच झालेले आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा हे प्रकरण अटॅच झालेलं आहे. बहिरट नावाच्या या महिला आहेत की ज्या पुण्यातल्या आहेत आणि त्यांची 24 एकर जमीन जी आहे ती सरकारने घेतली होती आणि त्या बदल्यामध्ये त्यांना जी जमीन देण्यात आलेली आहे ती जमीन वन जमीन देण्यात आलेली आहे. त्यामुळे पूर्ण मोबदला दिला गेला नाही अशी ही संपूर्ण याचिका होती आणि त्या संदर्भामध्ये मागील 2 सुनावणी झाली. दोन्ही सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनेसाठी तुमच्याकडे पैसे आहेत परंतु नुकसान भरपाई देण्यासाठी पैसे नाहीयेत का, अशा प्रकारचा ताशेरे ओढले होते. आणि त्यानंतर आज ही महत्वाची सुनावणी आहे आणि आज ही शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे, कारण कालच कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही ताबडतोब यावर तोडगा काढावा, अन्यथा तुमचे लाडके भाऊ आणि लाडकी बहीण यांना सुद्धा आम्ही निर्देश देऊ शकतो, अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. आज ही पुन्हा सुनावणी होणार आहे आणि सुनावणी झाल्यानंतर आजच या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट निर्देश जारी करणार आहे. त्यामुळं पाहावं लागणार आहे की राज्य सरकारनं नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये कोणतं पाऊल उचललेलं आहे का, मोबदला देण्यासाठी राज्य सरकार तयार आहे का आणखीन कोणता महत्वाचा युक्तिवाद करतंय. आणि सुप्रीम कोर्ट यावर आज काही ठोस निर्णय, कारण 2 सुनावणीमध्ये केवळ इशारा दिला होता आणि सांगितलं होतं की इतर योजनावर पण आम्ही गदा आणू म्हणून, परंतु आज त्यावर काही ऑर्डर निघते का ते पाहणं गरजेचं आहे. निश्चितच रामराजे, त्यामुळे आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेत आहे हे पाहावं लागेल. या संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी देखील आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडून देखील आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. राहुल, आपण पाहतोय लाडकी बहीण योजना असेल किंवा मग दुसऱ्या योजना असतील, या सगळ्या योजनांवरून सरकारवर खरं तर खडेबोल सुनावण्यात आले आहेत सरकारला, कारण पैसे द्यायला तिकडे आहेत मात्र मोबदला देण्यासाठी पैसे नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. नेमकं काय काय घडू शकतं? राज्य सरकार कोणती भूमिका घेऊ शकतंय? त्याच्या आधी हे सगळं प्रकरण नीट आपण समजून घेतलं पाहिजे. हौसाबाई खरटमल यांनी असं म्हणत, एक कॉर्पोरेट मुंबईतली फर्म आहे ज्यांच्या माध्यमातून त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या, त्या असं म्हणाल्या की 1950 साली माझ्या पूर्वजांनी एक जमीन खरेदी केली होती, साधारणतः 30 एकर जमीन होती. ती जमीन सरकारनं अधिकृत केली, ती डिफेन्ससाठी केली, तर ती वन विभागासाठी केली गेली आणि जेव्हा ही जमीन अधिकृत झाली त्यानंतर हळूहळू आता 1950 पासून ते आतापर्यंत 2024 पर्यंत या जमिनीवरती वेगवेगळ्या पद्धतीची बांधकामं झालेली आहेत आणि ती सगळी शासनाची बांधकामं आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा ही जमीन अधिग्रहित झाली त्यानंतर जो योग्य तो मोबदला आम्हाला जो द्यायला हवा होता तो काही दिलेला नाहीये आणि म्हणून आम्हाला तो मोबदला द्यावा. आता जसं रामने मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 2 वेळेच्या सुनावणीच्या दरम्यान सरकारनं काही स्पष्ट भूमिकाच त्याच्यामध्ये मांडलेली नाही आणि सरकारच्या वतीनं ज्यावेळेला असं दिसलं की सरकार फारसं या संदर्भातल्या अधिग्रहित केलेल्या जमिनीचे पैसे द्यायला उत्सुक नाहीये, तेव्हा महाराष्ट्राचेच असलेले आणि जे आता भविष्यामध्ये सरन्यायाधीश होऊ शकतात अशा सन्माननीय भूषण कुमार यांनी आपलं 2 न्यायाधीशाचं जे खंडपीठ आहे त्याच्यात अत्यंत तीव्र, ज्याला आपण पासिंग रिमार्क्स म्हणतो, असे गवाई साहेबांनी पासिंग रिमार्क्स केले आणि ते असं म्हणाले की तुम्हाला अधिग्रहित केलेल्या जमिनीचे पैसे द्यायला नाहीयेत
पण तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणि कोट अनकोट ज्या राजकीय फायद्याच्या आहेत त्याच्यासाठीचे पैसे आहेत, आणि जर तुम्ही अधिग्रहित केलेल्या जमिनीचे पैसे नाही दिले तर तिथे कुठल्या पद्धतीची बांधकाम आहेत आम्ही काही बघणार नाही. जर ती सरकारच्या महत्वाची असेल, सरकारसाठी संरक्षण असेल, तर आम्ही त्या सगळ्या बांधकामावरती हातोडा चालू. तुम्ही आधी यांचे पैसे द्या, आणि मग त्यातनं तो लाडक्या बहीण योजनेसंदर्भातला रेफरन्स आला, जो आज सगळ्या मुख्य माध्यमामध्ये मुख्य मथळा बनलेला आहे. मला वाटतं की सरकारला आज भूमिका घ्यावी लागेल, आणि कदाचित सरकारच्या वतीनं आम्ही आवश्यक ते कॉम्पेन्सेशन देऊ असं सरकार सांगू शकतं. अर्थात न्यायालयीन प्रक्रिया आहे ही सगळी. निश्चितच राहुल, त्यामुळे आता सरकार नेमकी कोणती भूमिका घेत आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल, तुमचेही धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी. आणि रामराजे, तुमचेही धन्यवाद. या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास दोघांचंही धन्यवाद.